नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नित्य सेवा ही स्वामींची अतिशय प्रभावशाली सेवा आहे. नित्य सेवा म्हणजे आपले रोजचे स्वामी चरित्र सारामृतामधले 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि त्यासोबतच पंचमहायज्ञ. ही नित्य सेवा इतकी प्रभावशाली असते की या नित्य सेवेने जर आपण मनापासून रोज ही सेवा केली तर आपल्याला कुठलेही पारायण करण्याची गरज पडत नाही. कारण की आपले गुरुमाऊली नेहमी सांगतात की जो स्वामी सेवेकरी रोज नित्य सेवा करतो, रोज पंचमहायज्ञ करतो, त्याचे 99% प्रश्न हे स्वामी महाराज त्या नित्य सेवेनेच सोडवतात. त्याला कुठलेही पारायण करण्याची गरज भासत नाही. आणि असाच एक अनुभव आपल्या स्वामी समर्थ केंद्रातील एका ताईंना आलेला आहे. या ताई स्वामी सेवेकरी आहेत आणि या स्वामींची नित्य सेवा करायच्या आणि या ताईंची मनोकामना स्वामींनी या नित्य सेवेनेच पूर्ण केलेली आहे. या ताईंना कुठल्याही प्रकारचं पारायण करण्याची गरज पडलेली नाहीये. तुम्हाला जर हा अनुभव ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा. त्याचसोबत मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की जर तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, नित्य सेवा कशी करावी, कोणती करावी, स्वामी सेवेविषयी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे जर काही आरोग्याचे प्रश्न असतील, त्याच्यावर जर तुम्हाला काही सेवा, काही उपाय, काही मंत्र हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. तुमच्या कमेंटला उत्तर नक्की मिळेल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, खारवटवाडी, तालुका सांगोला येथील ताईंचा हा अनुभव आहे. ताई म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ताईंचं म्हणणं, स्वामींनी माझ्यासाठी जी काही अशक्य गोष्ट होती ती शक्य करून दिलेली आहे आणि ती फक्त नित्य सेवेमुळे शक्य झालेली आहे. ताई म्हणतात, माझं नाव सिमरन किरण पवार आहे आणि माझं शिक्षण BCA ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ताईंच्या म्हणण्यानुसार जेव्हा माझं शिक्षण BCA ग्रॅज्युएशन झालं तेव्हा मला परगावी जॉब करण्याची ऑफर आली आणि त्यामुळे मी परगावी जॉब करायला तयार झाले. परंतु यासाठी मला घरच्यांनी सक्त विरोध केला. त्यांचं म्हणणं, मुलीच्या जातीने परगावी जाऊन जॉब करणं आम्हाला अजिबात पटत नाही. ताईंनाही त्यांचं मन थोडंसं कळत होतं. मुलीविषयीची जी काही काळजी होती आई वडिलांना ती या ताईंना समजत होती. परंतु ताईंचं म्हणणं, आता माझं BCA झालेलं आहे, एवढं चांगलं शिक्षण झालेलं आहे आणि प्रत्येकाच्याच नशिबात अशी ऑफर नसते, त्यामुळे मला घरच्यांनी परगावी जाऊन जॉब करू द्यायला पाहिजे असं ताईंना मनापासून वाटत होतं. परंतु ताईंच्या आई वडिलांनी या गोष्टीला सक्त विरोध केला. त्यांचं म्हणणं, तुला आम्ही जॉब करायला नाही म्हणत नाहीये, तुझ्या फील्डमध्ये तुला वर्क फ्रॉम होम असे जॉबही मिळू शकतात, त्यामुळे तू घरी बसून सुद्धा जॉब करू शकते, परंतु आम्हाला आमच्या मुलीला परगावी पाठवायचं नाहीये. आणि यामुळे ताईला जी काही ऑफर आलेली होती जॉबची त्याच्यावर पाणी सोडावं लागलं. घरच्यांमुळे ताईला तो जॉब सोडून द्यावा लागला. ताईचं मन अगदी नाराज झालेलं होतं आणि ताईला प्रश्न पडलेला होता की आता आपल्याला घरी बसून काय करणार आपण, त्यापेक्षा आपण जर एखादा वर्क फ्रॉम होम जॉब असेल तर तो शोधूया, कारण माझं एवढं शिक्षण झालेलं आहे आणि मला ते वाया घालवायचं नाहीये. आणि म्हणून ताई प्रयत्न करू लागल्या नवीन जॉब मिळवण्यासाठी, जेणेकरून घरचेही खुश राहतील आणि मी पण खुश राहील असं ताईंना वाटू लागलं. त्यामुळे ताईंनी जवळजवळ 1-2 महिने वर्क फ्रॉम होम जॉब जर माझ्या लायक असतील आणि मला जर मिळाले तर बरं होईल असं म्हणून ताई जॉब शोधू लागल्या. परंतु त्यांना या 2-1 महिन्यात एकही जॉब मिळाला नाही आणि त्यामुळे ताई मनातून अतिशय नाराज झाल्या. त्यांना आता असं वाटू लागलं की आपण केलेलं शिक्षण वाया जातंय, त्याचा काहीच उपयोग होत नाही. ताई मनातून अगदी खचून गेलेल्या होत्या. ताई म्हणतात की मला काहीतरी करून दाखवण्याची खूप इच्छा होती, परंतु मला म्हणावी तशी नशिबाची साथच मिळत नव्हती. कुठेतरी माझं नशीब कमी पडतंय असं मला सारखं जाणवत होतं, कारण माझे प्रयत्न खूप चालू होते परंतु मला म्हणावं तसं यश मात्र मिळत नव्हतं. आणि अशा वेळेस माझ्या आईने मला स्वामींची नित्य सेवा करण्याची माहिती दिली, नित्य सेवा करण्याचा सल्ला दिला. मी आईकडनं संपूर्ण माहिती घेतली आणि रोज मग मी स्वामींची नित्य सेवा सुरू केली. आणि काय आश्चर्य बघा, मी स्वामींची नित्य सेवा सुरू करून काही महिने झाले आणि नेमकं 27 फेब्रुवारी या दिवशी गुरुवार होता
आणि या गुरुवारच्या दिवशी मी नैवेद्याचं ताट घेऊन स्वामींच्या मंदिरात गेली संध्याकाळी, आणि संध्याकाळची स्वामींची आरती पण मी केली. आणि आरती झाल्यानंतर मी जेव्हा जो नैवेद्य स्वामींसमोर ठेवलेला होता तो उचलून घरी आणत होते, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की तो जो नैवेद्य आहे तो स्वामींनी उष्टावलेला आहे आणि मला स्वामींनी प्रचिती दिलेली आहे याची मला पूर्ण कल्पना आली. आणि आता आपल्यासोबत नक्कीच काहीतरी चांगलंच होणार, आपली मनोकामना पूर्ण होणार असं मला त्या क्षणी वाटलं. आणि खरंच तसंच झालं. जेव्हा मी घरी गेली आणि त्या दिवशी गुरुवारच होता आणि गुरुवारच्या दिवशीच मला वर्क फ्रॉम होम हा जॉब मिळाला. आणि हा जॉब मिळाल्यामुळे मी अतिशय आनंदी झाली, कारण की माझ्यासाठी ही जी काही गोष्ट होती ही अशक्य होती. मी खूप प्रयत्न करून पण मला वर्क फ्रॉम होम हा जॉब मिळत नव्हता, परंतु स्वामींनी माझ्यासाठी जी अशक्य गोष्ट होती ती शक्य करून दाखवली. आणि या जॉबमुळे माझे आई वडील खूप आनंदी झाले आणि मीही आनंदी झाली. माझ्या आई वडिलांना तर आता असं झालं की आपली मुलगी जॉबही करेल आणि ती त्यासोबत आपल्यासोबतही राहील, यामुळे ते अतिशय आनंदी झालेले होते. आणि माझ्यासाठी जी अशक्य वाटणारी गोष्ट होती ती स्वामींनी शक्य केली. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी माझी जी काही स्वामींची नित्यसेवा आहे ती सुरूच ठेवलेली आहे. आणि त्यासोबतच मी स्वामींचं जे काही पंचमहायज्ञ असतं तेही मी सुरूच ठेवलेलं आहे. ताई म्हणतात, जेव्हा आपण खूप प्रयत्न करूनही आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही, आपण पूर्णपणे अपेक्षा सोडून देतो त्या गोष्टीची, आणि नेमकं त्याच वेळेस आपले स्वामी महाराज आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात प्रचिती देतात आणि एक ना एक दिवस आपली मनोकामना नक्की पूर्ण करतातच. परंतु त्यासाठी आपल्याला स्वामींची नित्यसेवा करणं खूप आवश्यक आहे आणि स्वामींवरचा विश्वास अतूट असणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणूनच स्वामींवरचा विश्वास हा तुम्ही नेहमी दृढ ठेवा. जितकी जमेल तितकी स्वामी महाराजांची जमेल तितकी सेवा नामस्मरण करत जा, असं या ताई म्हणताय. असा या ताईंचा आलेला अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबतच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढील व्हिडिओही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.